नमस्कार। आता सुमित्रा ही ऐश्वर्याच्या घरी आलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणत असते, अगं सारंगच्या जीवाची भीक मागते मी तुझ्याकडे, पण एक गोष्ट लक्षात घे, सारंगचा जीव सुरळीत व्हावा, सुरक्षित तो घरी यावा, त्यासाठी तू माझ्यासोबत चल। आता ऐश्वर्या काही जायला तयार नसते। सुमित्रा म्हणत असते, अगं असं काय करतेस, मी तुझ्याकडे सारंगच्या जीवाची भीक मागते, तू माझं म्हणणं ऐक। आता ऐश्वर्या पुढे काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या बघते सुमित्राच्या मोबाईलवर जानकीचा फोन येत असतो। आता ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही ठरवा आधी, तुम्ही कुणाशी बोलताय, तुम्ही जानकीशी बोलताय की माझ्याशी बोलताय। त्यावेळी सुमित्रा समजून जाते आणि सुमित्रा आता जानकीचा आलेला फोन कट करते। आता सुमित्राने जानकीचा फोन कट केलेला असतो आणि जानकी पुन्हा सुमित्राला फोन करत असते, पण सुमित्रा तो सुद्धा फोन उचलत नाही। आता जानकी टेन्शनला आलेली असते। इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला पटवते आणि ती ऐश्वर्याला आता घेऊन येते। आता इकडे सुमित्रा घरी न आल्यामुळे सगळेच विचारात पडले असतात की सुमित्रा कुठे गेली आहे। इकडे नाना खूपच भडकलेले असतात। नाना म्हणतात, सौमित्र आता तूच तुझ्या आईला कॉल कर आणि विचार ती कुठे आहे आणि घरी कधी येणार आहे। तेवढ्यात सुमित्रा म्हणते, मी आले आहे आणि आता तुम्हाला फोन करायची काही गरज नाही। हे बघा, आता सुमित्राला बघून सगळेच विचारात पडतात। सुमित्रा म्हणते, मी आले आहे आणि माझ्यासोबत सारंगला सुद्धा घेऊन आलेले आहे। सारंगला डिस्चार्ज मिळालेला आहे। आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। सगळेच जण सुमित्राकडे बघत असतात। आता सुमित्रा म्हणते, ये सारंग ये आतमध्ये। आता सारंग आतमध्ये येत असतो। सारंग सोबत ऐश्वर्या सुद्धा असते। सारंग हा ऐश्वर्याच्या हाताला हात धरून आतमध्ये आणत असतो। आता सारंग आणि ऐश्वर्याला बघून सगळेच डेंजरमध्ये आलेले असतात की ऐश्वर्या ही कशी काय आली। आता सगळे सारंग आणि ऐश्वर्याकडे बघत असतात। नाना आता खूपच चिडलेले असतात। आता सारंग हा ऐश्वर्याला हाताला हात धरून आतमध्ये घेऊन आलेला असतो। ते बघून आता सगळ्यांनाच राग आलेला असतो। आता नाना खूपच चिडलेले असतात। आता नाना म्हणतात, काय ही मुलगी परत आपल्या घरी आलेली आहे, हिला कोणी आणलं। तेवढ्यात सुमित्रा म्हणते, मी आणलं। त्यावेळी नाना म्हणतात, सुमित्रा तुला कळतंय का तू काय केलंस। त्यावर सुमित्रा म्हणते, होय, तुम्ही आधी चिडू नका, तुम्ही माझी गोष्ट ऐकून घ्या। त्यावर नाना म्हणतात, काय त्यात ऐकून घेण्यासारखं काय आहे, आता हिला आपण घराबाहेर काढली होती आणि तिलाच तू घरात घेऊन आलीस। अगं कशाला विषाची परीक्षा घेतेस, मी एकदा विषाची परीक्षा घेतलेली आहे आणि त्यातनं मी वाचलोय आणि तरी सुद्धा तू पुन्हा विषाची परीक्षा घेतेस। आता सुमित्रा नानांना काय उत्तर देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।